स्मिताताई, तुम्ही एवढ्या फॅशन सॅव्ही आहात आणि यू आर ऑलवेज लाईक यु नो इन, तुम्हाला सगळे काय गोष्टी इन नाही ते माहीत असताना यू ऑलवेज कीप युअर सेल्फ अप टू डेट. पण हे थोडंसं राजकीय घराण्यातल्या वावराशी थोडंसं विसंगत आहे, याचा कधी त्रास झाला का? म्हणजे बिलकुल नाही. मला जे आवडतं, जे योग्य वाटतं ते मी करते. आणि असंही नाही की मी ओव्हरबोर्ड, कारण मला हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या मध्ये पण आहे मी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पण आहे. तर जी गोष्ट आपल्याला असं वाटतं की ह्या लिमिटपर्यंत आपण करायची, ती मला आवडते, ती मी करते. आणि लहानपणापासून मला चांगलं राहण्याचा एक आवड आहे, म्हणजे शौक आहे. तुम्ही दोघी जणी स्त्रीमुक्तीवाल्या, आपण जे म्हणतो इंटू इन्व्हर्टेड कॉमा सारखं, तर स्त्रीमुक्तीवाल्या, मग त्याच वेळेला स्त्रियांचे कपडे हे समाजाने ठरवावेत का न ठरवावेत याबद्दल तुमचं मत असं आहे का? म्हणजे माझं स्वतःचं व्यक्तिगत मत हे आहे की स्त्रीत्वाचं जे एक लेणं आहे किंवा जे एक सोज्वळता आहे ती अंग झाकण्यामध्ये, आणि काही ठराविक अंशी तुम्ही दाखवा जे आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे जरुरी आहे तेवढ्यापुरतं करा. पण तुम्ही एकदमच ओव्हरबोर्ड जाल तर डेफिनेटली कुठल्याही, म्हणजे मी त्याच्याशी अगेन्स्ट आहे. मी एकच गोष्ट सांगते. एक नुकता झालेला प्रसंग माझ्या बाबतीतला, इथे पार्ल्याच्या सिग्नलच्या इकडे कूपर हॉस्पिटलच्या इकडे गाडी थांबली, त्या शेजारीच लक्ष गेलं माझं, तर एक मोटरसायकलवर एक कपल बसलं होतं, मुलगा मुलगी, आणि ती मुलगी त्याला छान मस्तपैकी थंडीचा फायदा घेऊन बसलेली होती. आणि पण गंमत अशी की तिचे कपडे असे होते की मला काळजी वाटली एकदम बघून. होते जीन्स घातल्या होत्या पण त्या लो वेस्टच्या होत्या आणि वर टी शर्ट होता, पण तोही अगदीच आखूड होता. आणि मी तिच्याकडे बघून तो विचार करते तोपर्यंत मागणं एक पुन्हा भरधाव दुसरी एक मोटरसायकल आली. दोघं जण त्या मोटरसायकलवर होते आणि मागचा जो मुलगा होता त्यांनी तो सिगरेट पित होता आणि त्यांनी सिगरेट पाठीमागे तिच्या जीन्सच्या आतमध्ये टाकून दिली आणि सिग्नल पडला, ती भरधाव निघून गेली आणि हिच्यावर खाली उतरून भर रस्त्यात जीन्स खाली टाकायची पाळी आली. मी माझ्या गाडीतली शाल तिला दिली मदतीला. पण ही गोष्ट आपल्याकडे होते म्हणून स्त्रीनी स्वतःला जपावं, एवढंच सांगणं आहे. ते त्याचं चूक आहे काय तिचं बरोबर आहे हे जाऊ देत, पण शेवटी लाज उतरली गेली भर रस्त्यात ती तिची. आणि म्हणून सांभाळा, जपा, स्वतःला सांभाळा, अशी भीती वाटते की तुम्ही. आणि दुसरं एक, मला नेहमी भालजी पेंढारकर हे खूप माझ्या जवळचे होते. म्हणजे बाबांना दरवेळेला मी चेष्टा मस्करीपर्यंत इतकं माझं छान नातं होतं त्यांच्याशी. तर मी त्यांना नेहमी म्हणायची, काय हो बाबा तुम्ही आपले दरवेळेला कुठची आर्टिस्ट आली की तिला सांगता असा पदर, पांढरी साडी, असा पदर, एवढं मोठं कुंकू, अशाने काय ती अगदी काय साध्वी मानली जाते का? तर ते नेहमी म्हणायचे, नाही बाबा तू चुकीचं समजतेस. मी ह्याच्यासाठी म्हणतो की आपली आधीच दुनिया रंगीबेरंगी, त्याच्यात मुद्दाम पांढरा रंग की आणि डोक्यावरनं पदर, याच्यासाठी की लोकांना बघितल्यावर वाटावं कधी पडेल हा, कधी पडेल पदर, कधी पडेल हा पदर, असं म्हणत पुरुषांनी समोर उभं राहावं. कुंकू मुद्दामून लाल एवढं मोठं की त्याच्याचकडे नजर जावी, तिच्या ओठाकडे, तिच्या डोळ्यांकडे, तिच्या कुठेही नजर फिरू नये. हे संकेत आहेत, तेच खरे आहेत, काही चूक नाहीये. जेव्हा तुम्ही बाहेर पडता कामा कुठच्याही याने छान इतकं सुंदर तयार व्हा की मनात भलता विचार येता कामा नये समोरच्याच्या. आणि हे जे आपण पाहिलं हे जर का असं सरसकट घडत असेल तर ही खूप काळजी वाटते की मुलींनी स्वतःला जपण्याची ही वेळ आहे. चौकट राजामध्ये आधी परेश रावल होते, हे खरं आहे का? हो बरोबर आहे, परेश रावलच होता आधी. त्याला संपूर्ण सगळ्या गोष्टीची कल्पना दिली होती, त्याला सगळ्या अक्षरशः सगळं जे ट्रेनिंग पाहिजे होतं ते सगळं दिलं होतं. त्यांनी पाहिजे तेवढी मेहनत नाही घेतली, त्याला सिरियसनेस कळला नाही. सेट लागला, सगळं युनिट पोचलं आणि 4-5 दिवसानंतर परेश येणार होता. आणि त्या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर माझ्या नवऱ्याचं काम करणारच होता, त्याच्यामुळे तो एक आणखीन 6-7 दिवसानंतर येणार होता. आम्ही चित्रीकरण सुरू केलं आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्ही खूप छान महत्वाचा सीन मी आणि अशोक असे आम्ही शूट करत होतो. तेवढ्यात फोन आला मुंबईहून, वो इमोशनली डिस्टर्ब है इसलिए नहीं आ सकता.
आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण हा सेट लागलेला आहे, सगळं करू काय. तुला खोटं वाटेल, पहाटे 4-4:30 पर्यंत मी एकटी गॅलरीत बसून होते की मी आता काय करू. रात्री सगळ्या लोकांना मी जे मला डोक्यात येत होते की यांना फोन करून विचारावं हा रोल करतील का, अशा सगळ्या लोकांना मी फोन केले, मी नावं नाही घेणार. तेवढ्यात पहाटे 5:30-6 वाजता माझा कॅमेरामन हरीश जोशी आणि संजय सुरकर दोघं जण आले. ते म्हणाले की आमच्या डोक्यात असं वाटतंय आम्हाला की दिलीप प्रभावळकरला आपण विचारूया. मग पहाटे मी 6 वाजता दिलीपला फोन केला. म्हटलं दिलीप असं असं झालेलं आहे आणि तू हक्काचा माझा आर्टिस्ट म्हणून मी तुला सांगते की तू तो रोल कर. तो रोल तर आणखीनच छान आहे, म्हणजे तू ऐकला होतास नवराचा, त्याच्याही पेक्षा मेन रोलच आहे तो. आणि मी दिलीप कुलकर्णींना फोन करते आणि तर तो म्हणाला मी येतो. तर मला तेवढं हुश्य वाटलं. आम्ही 2 दिवस काही काम नसताना रेटलं काम, कारण तो म्हणाला मी येता येता कामायनीमध्ये जातो त्या संस्थेमध्ये, ती मुलं बघतो, जे आम्ही तिथे करणारच होतो शूटिंग पुढे. आणि तो मला अतिशय कौतुक याचं वाटतं की संजयनी त्या 2 दिवसात, कारण डिरेक्टर शेवटी पहिली फिल्म अख्ख्या सगळ्या गोष्टी फिरवल्या. तिकडचा एक डेंटिस्ट बघितला, त्याच्याकडनं ती कवळी करून घेतली, ते सगळं वीक करून घेतला, सगळे ते 2 दिवसात बराबर सगळ्या गोष्टी केल्या. आणि दिलीपचंही कौतुक असं की त्यांनी आल्याबरोबर, खोटं वाटेल तुला, ती मुलं कशी चालतात हे 7 प्रकारे आम्हाला चालून दाखवलं की ह्याच्यातलं कुठची चाल तुला पाहिजे बघ. आणि ते मुन्नी करून तो हाक मारतो जी, ते सगळं त्याचं आहे. आणि तो आणि संजय सुरकर दोघांनी मेहनत करून जे काय आहे ते चित्र चौकट राजाचं आहे. गवगवा केला जातो की आम्ही मराठी माणसाचं राजकारण आम्ही करतो. अशा घरातली सून असून देखील तुम्ही मराठी चित्रपट नाही केला, ही गोष्ट खूप खुपते. खुपायला नको, कारण मी आताच कम्प्लीट केला एक मराठी पिक्चर. त्या सिनेमाचं नाव आहे राडा रॉक्स. इनफॅक्ट नाम आम्ही तेवढं मराठी ठेवलं नाहीये, पण मराठी चित्रपट मराठी. हो, माझ्या मुलांनी त्याचं डिरेक्शन केलंय आणि संदीप पाटीलच्या मुलाला आम्ही त्याच्यामध्ये चान्स लॉन्च करताय. अरे वा. आणि आता मला असं वाटतं फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये आम्ही रिलीज करू. ज्या वेळेला मातोश्रीवर असायचं त्यावेळेला तुमचा एक दबदबा होता जो आता तितकासा नाही असं लोक म्हणतात. दबदबा हा शब्द मी मानणार नाही, पण आय वॉज व्हेरी हेल्पफुल. म्हणजे मे बी मी एक मीडिएटर होते की जेणेकरून कामं काही साहेबांपर्यंत पोहोचवणं जे डायरेक्ट पोहोचू शकत नाहीत वगैरे असं. आणि त्यावेळेस सरकार पण होतं, त्यामुळे एवढं करून बोललं जातं. आणि मला असं इनफॅक्ट प्राऊड फील होतं की हा, लोकांनी मला मान दिला. आणि कोणाला नको असतं. म्हणजे स्मिताताई, ज्या इतर महिलांना असा आजार झालेला आहे त्यांच्यासाठी तुम्ही काही स्पेशल गोष्ट शिकलेल्या आहात? काय झालं माहिती, ज्या वेळेला मला कळलं की असा आपल्याला ओव्हरियन कॅन्सर आहे, त्यावेळेला मी सारखं प्रत्येक डॉक्टरना, म्हणजे ॲलोपॅथी सुद्धा, होमिओपॅथी सुद्धा आणि आयुर्वेदिक सुद्धा, प्रत्येकाला विचारत होते की याचं कारण सांगा ना मला, हे का होतं. कोणाकडेही उत्तर नाही. तुम्हाला उपाय करून देतील म्हणजे काय, ते तुम्ही ऑपरेट करतील, उपाय करून देते, असे उपाय आहेत त्यांच्याकडे, पण तेही खात्रीचे नाही. ते पुन्हा परत होईल का विचारलं, सांगू शकत नाही. म्हणजे आहे काय हा प्रकार. जर का मला स्वतःला पुढे जगायचं असेल किंवा जे काय ज्या प्रकारे पुढे जगायचंय, तर काय गोष्टी अवॉइड करायच्या असतात, तर त्याची उत्तरं नाहीत. मग मला तो एक चाळाच लागला की हे कळलंच पाहिजे आपल्याला नेमका काय प्रकार आहे. आणि मग जसं जसं मी विचारत गेले, आयुर्वेद, होमिओपॅथ, सगळ्या डॉक्टरांच्याकडनं विचारून, तर मला फक्त होमिओपॅथवाल्याकडनं उत्तर असं मिळालं की 10-15 वर्षापूर्वीपर्यंत बायकांचं बाहेर जाण्याचं प्रमाण कमी होतं. आता खूप मोठ्या प्रमाणात बायका घराबाहेर पडायला लागल्या. ह्याचा अर्थ त्यांची घरातली जबाबदारी कमी झाली असं होत नाही. ती बाहेर काम करते, त्यावेळेला अंतर्मनात कुठेतरी तिच्या मनात अपराधीपणाची भावना सतत असते. जेन्युइन स्त्री जी असेल तिच्या मनात सतत असतं की अरे मुलाचं आजारपण आहे, कदाचित तो आजारी आहे घरी, काहीतरी हे सतत असतं चालू. एकदा काम आटपलं की टेन्शन रिलीज करायला पुरुषांच्याकडे अनेक मार्ग असतात, तू कबूल करशील. बाई पर्स उचलते, ती डायरेक्ट घर गाठते, बाकी मध्ये तिला पाय फुटत नाहीत कुठेही जायला, टेन्शन रिलीज करायला. त्यामुळे त्याच्या सकट ती घरात शिरते आणि 24 तास तिचं सगळीकडचंच टेन्शन चालू असतं. तो स्ट्रेस तिला उत्तम प्रकारे कमी करणं हे अजूनपर्यंत कुठेही औषध नाही आणि त्याचे परिणाम हे असे दिसतात. असं होमिओपॅथवाल्यांचं मला हे कळलं. उत्तर काय त्याच्यावर, ते म्हणाले काहीही नाही, स्पिरिच्युअल थेरपी. तुम्ही अध्यात्म, तुमचं ध्यान, तुमचे सगळ्या गोष्टी तुम्हाला हे सुरू करायला पाहिजे,
तर योगा या गोष्टी स्ट्रेस कमी करण्यासाठी उपयोगी पडतील, त्याच उपयोगाच्या आहेत. आणि नेमकं असं झालं की मी राहते त्याच्याच खालच्या मजल्यावर एक ही जॅपनीज स्पिरिच्युअल थेरपी आहे, माहिकारी नावाची. माहिकारी, ज्याच्यावरनं ते सगळं स्पिरिच्युअल सगळ्याच गोष्टींची उत्तरं त्याच्यात आहेत. योगासारखाच प्रकार आणि पूर्णपणाने आपल्यासारखीच संस्कृती, काही फार मोठं वेगळं त्याच्यात अगदी जपजाप्य आहे असं नाही. मी ती शिकून घेतली आणि आता मी ती थेरपी देऊ शकते. अरे वा. आणि त्यामुळे मी आता माझं रुटीन असं ठेवलंय की दर शनिवार रविवार जवळच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये, जसलोकमध्ये जाऊन ज्या बायका या अशा ओव्हरियन म्हणा किंवा ब्रेस्ट कॅन्सरनी ट्रीटमेंट घेत आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारे मानसिकदृष्ट्या त्या सबळ व्हाव्यात, त्यांना उत्तम प्रकारे ट्रीटमेंट घेता यावी. कारण तुझा होकारात्मक दृष्टिकोन असला तर ती ट्रीटमेंट तुला जास्त उपयोगी पडते, लागू पडते. ज्या एकट्या बायका आहेत, ज्यांच्याबरोबर कुणी नसतं यायला घरातलं तिथे किमो वगैरे घ्यायला, त्या ठिकाणी जाऊन ही ट्रीटमेंट त्यांना द्यायची, त्यांच्याशी बोलायचं, काउन्सिलिंग करायचं. आणि स्वतः इतकी वर्ष आर्टिस्ट म्हणून वावरते तर त्यांच्यावर जास्त पटकन परिणाम होतो त्याचा. इतर कुठची जर कोणी गेलं आणि सांगायला लागलं त्यापेक्षा मी प्रत्यक्ष जाऊन करायला लागले. तर हा दर शनिवार रविवार हे रुटीन मी आता सुरू केलेलं आहे आणि ते 2 दिवस छान मस्त जातात. मग 5 दिवस बाकीची कामं करायची. ह्या सेगमेंटमध्ये आम्ही एक पॅरडी सॉन्ग करतो आणि जे पॅरडी सॉन्ग इतर वेळेला थोडंसं बोचरं असतं, थोडंसं चिमटे काढणार असतं, पण ह्या वेळेला आम्ही स्पेशल सिनियर स्मिताताईंसाठी गाणं बनवलेलं आहे आणि ते शुभेच्छा देणारं गाणं. अरे इतनी दुआएं तुम्हें है ओ स्मिता, मन का विश्वास कमजोर, इतनी दुआएं तुम्हें है ओ स्मिता, मन का विश्वास कमजोर होना, दुख से लड़ना है सीखा हमने तुमसे, नाज हमको तो तुम पर ही है, इतनी दुआ तुम्हें है ओ स्मिता, मन का विश्वास कमजोर होना. दूर हो जाए गम के अंधेरे, फिर से मुस्कान की रोशनी हो, उस बीमारी से जीत के यहाँ अब खुशियों से भरी जिंदगी हो. दर्द हो भले ही बड़ा ये, प्रेरणा तुम में लड़ने की है ना, दुख से लड़ना है सीखा हमने तुमसे, नाज हमको तो तुम पर ही है ना, इतनी दुआएं तुम्हें है ओ स्मिता, मन का विश्वास कमजोर हो. स्मिताताई, गाण्यातनं सांगणं एवढंच होतं, थोडं बेसूर झालं असेल तर सोडून द्या, पण सांगणं एवढंच होतं की वी वॉन्ट यू बॅक लाईक दिस ओनली, जशा तुम्ही आला आहात तसंच आम्हाला पाहिजे. आणि ही झाशीची राणी अशी घोड्यावर बसलीच आम्हाला बघायची सवय आहे, असे हे डोळ्यात अश्रू बिश्रू आम्हाला सवय नाही आणि बघायची इच्छा पण नाही. एकदम क्लिअर कट, वन्स डन फॅन्टॅस्टिक, चाम मारीत धरून फटाक. हो ना? खरंच आहे, खरंच हा, आहे. बस दॅट्स इट. आणि परत दोन्ही स्मिता, दोन्ही तशा झाशीच्या राण्यात आहेत.